गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा 2026 करिता जी तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर साधारणतः या ठिकाणी मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये। तर ही परीक्षा कशी होणार आहे, कोण घेणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्याकरिता आपण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ठीक आहे, आता आपला जास्त वेळ न घेता पुढे जे महत्त्वाचं परीक्षा आहे आपली दोन्ही अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल, जे फ्रेशर विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्यांचे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, ज्यांना 9 किंवा चालू आहे 10वं वर्ष अनुभव, त्यांच्याकरिता वेगळ्या बॅचेस ICDS पोषण विषयासहित असणार आहेत। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीज, जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला 2000 रुपयामध्ये आपण ऑफरमध्ये 6 मंथ करिता देत आहोत। ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर आहे, या नंबरवरती कॉल करायचा आहे। तर पुढे आपण बघूया अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 ही सरळ सेवा असेल किंवा मग पुढे अंतर्गत सरळ सेवा किंवा अंतर्गत मध्ये ग्रामीण आणि शहरी। अंतर्गत मध्ये कोणती आहे, शहरीचे 272 पदाची आलेली आहे, परंतु तिच्या अजून फॉर्म काही महिलांनी भरलेले आहेत, परंतु कोर्टाचा स्टे असल्या कारणाने नवीन लिंक सुरू झालेली नाही। तर ती कदाचित पुढच्या वर्षी होऊ शकते। सध्या आचारसंहिता चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। महानगरपालिकेची 16 जानेवारीपर्यंत चालेल, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती फेब्रुवारीमध्ये। ओके, फेब्रुवारी एंडपर्यंत या सगळ्या निवडणुका पार पडतील, कारण आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात किंवा तुमची जॉईनिंग, मागचे सुद्धा निकाल लागलेले आहेत, त्यांची सुद्धा जॉईनिंग आता थांबलेली आहे। तर परीक्षा ही समजा MPSC मार्फत जर घेणार असेल तर ऑफलाईन स्वरूपामध्ये होईल। आता त्याचं नेमकं कोणाकडे टेंडर जाणार आहे परीक्षेचं, तर ऑनलाईन जर असेल तर TCS किंवा IBPS मार्फत, जर ही MPSC मार्फत असेल तर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असणार आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। म्हणजे सध्या 2024 मध्ये तुमची 102 पदाकरिता जाहिरात आली होती, त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग होते। तिथं 200 पैकी तुमचा साधारण कट ऑफ ओपनचा फर्स्ट उमेदवार जी आहे तिला 169 मिळालेली होती, ठीक आहे। आणि लोएस्ट कट ऑफ म्हणजे इथे ST कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर 153 पर्यंत होता। आणि बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार असतील किंवा माजी सैनिक असतील त्यांचा कट ऑफ साधारणतः 120 ते 130च्या दरम्यान होता। तर आपल्याला त्या दृष्टीने मार्क पडले पाहिजेत। तर त्याकरिता वेगळ्या बॅचेस, जसे की तुम्ही अंगणवाडी सरळ सेवेची करू इच्छित आहात किंवा ग्रामीण भागातील महिला आहेत किंवा शहरी भागातील, त्यांच्याकरिता स्पेशल बॅचेस या ठिकाणी ICDS संगणक विषयासहित आपण घेत आहोत। यांचा जो सिलेबस आहे एकदा अभ्यासक्रम सुद्धा बघून घ्या तुम्ही कोणता आहे, तर दोन्हीचा कॉमनच आहे। मराठी विषय आहे, त्यानंतर इंग्लिश, सामान्य ज्ञान आहे, मॅथ आणि रिझनिंग, गणित आणि बौद्धिक चाचणी, त्यानंतर आहे ICDS, पोषण अभियान आणि संगणक फक्त हा सरळ सेवा करिता आहे। बाकी डिपार्टमेंट एक्झाम करिता इथे संगणकचे 10 मार्क कमी करून प्रश्न 20 करण्यात आलेले आहेत। बाकी सेम रेशो आहे, इंग्लिश 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न आहेत 40 गुणांकरिता, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग सुद्धा 20 प्रश्न, ICDS चे 20, पोषण अभियानचे 10 आणि कम्प्युटरचे 10, असा एकंदरीत 100 प्रश्न। इथे फक्त संगणक नाही तर सरळ सेवेला 10च प्रश्न असणार आहेत। 100 प्रश्न 200 गुणांकरिता तुमचा पेपर घेतला जाणार आहे। तर हे सगळं तुम्हाला सर्व विषय असेल, म्हणजे सांगितल्याप्रमाणे सगळे विषय लेक्चर होणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुम्ही कितीही वेळा बघू शकणार आहात। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता जो नंबर दिलेला आहे 8010 45 77 60 या नंबरवर कॉल करा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, अजून जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू।